आमदारकीचा आता विधानसभा येत आहेत, मैदानात कडा जंगी उतरतोय. माझ्या लोक उंचीवर बोलले, माझ्या वयावर बोलले, जरी माझा घात झाला असला तरी मला त्याचं अजिबात दुःख वाटत नाही. घरात राजकारण करायचं म्हणलं ना, मला लई टाइम नसता लागला, 2 मिनिटात राजकारण केलं असतं. घनश्याम दरोडे डल राहत होता महाराष्ट्राच्या नजरेत. घनश्याम दरोडे जसा पहिला आहे तसाच घनश्याम दरोडे बनून बाहेर फेक. बिग बॉस मराठीचा 5वा सीझन सध्या खूप जास्त गाजतोय. या सीझन मध्ये आपल्याला एकापेक्षा एक स्पर्धक दिसतात आहे. या सीझनचं खरंच गाजण्याचं कारण म्हणजे वेगवेगळे स्पर्धक. त्यांच्यापैकी एक स्पर्धक आता आपल्यासोबत आहे, घनश्याम. आपण ज्या विभागातून येतो आपण नेहमी त्या विभागाचं नेतृत्व करतो, बरोबर? तुम्ही जसं तुमच्या विभागाचं नेतृत्व केलंय बिग बॉस, त्याचं तुम्हाला वाटतं का? हो, नक्कीच नक्कीच. मी अहिल्यानगर मधून येतो आणि मी नगरकरांचं स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न निश्चित केलाय. काय काय गोष्टी तुम्ही त्यांच्या सात्यात उतरवल्या आहेत बिग बॉसच्या घरात, तुम्हाला काय वाटतं? काय काय गोष्टी उतरवण्यापेक्षा ज्या ज्या मला गोष्टी शक्य होत्या, माझी मतं, माझा टास्क, माझा गेम, माझी मैत्री, या सगळ्या गोष्टी मी सातत्यात उतरवल्यात. बिग बॉसच्या घरात जेव्हा तुमचं ठरलं की तुम्हाला जायचंय बिग बॉसच्या घरात, तेव्हा तुम्ही घरच्यांना वगैरे सांगितलं, तेव्हा काय नेमकं त्यांच्या डोक्यात विचार होते आणि तुमच्या डोक्यात काय विचार होते? नक्कीच बिग बॉसच्या घरात मी जायतोय म्हणल्यावर पहिला विचार तर मी आधी वडिलांचा घेतला. पण माझ्या वडिलांचं असं आहे, माझ्या कुठल्याही स्वप्नात ते येत नाही. मला ते म्हणत असतात, तुला जे काय करायचंय ते कर, तुला पाठिंबा देतो. पण माझ्या आईचं म्हणणं नव्हतं की मी बिग बॉस मध्ये यावं, कारण तिला माहित होतं हे टास्क असे असतात, आपल्या मुलाला पिलवणार नाही, त्याला गोळ्या औषध आहेत, त्याला क्रेटिनचा प्रॉब्लेम आहे, थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे. तर त्यांचं असं मत होतं की नको जाऊ, तुला पिलवणार नाही, तू जर हट्टीस, तू घरातली कामं करू शकणार नाही, तुझ्या मतांचा लोकांना त्रास होणार, तुला कधी कोणी काय बोललं गेम आहे, तुला बोलणार, तुझ्या रागवणार, तुला सहन होणार नाही. तर ते माझ्या पुण्यातल्या बहिणीने म्हणजे विद्या आनंदकर, सागर दाजी, माझे मेवणे आणि माझा एक पवन चौरे मित्र होता, त्यांनी समजून सांगितलं की जाऊ द्या घनश्यामला, तो गेला पाहिजे. आणि माझ्या मित्राची इच्छा खूप होती, पवन चौरेची विशेष, की मी तिथं गेलो पाहिजे, तिथं जाऊन आलो पाहिजे. तर मी बिग बॉसमध्ये आलो, खेळलो, मला जितकं देता आलं प्राधान्य तितकं खेळलो. पण माझ्या आईचं त्यांचं एकच मत होतं, तुझ्या दिवशी गेला बिग बॉसमध्ये त्या दिवशीच आमच्यासाठी जिंकलाय, फक्त तू तुझी तत्व आणि तुझी मतं हरवून येऊ नको. महाराष्ट्राच्या नजरेत घनश्याम दरोडे जसा पहिला आहे तसाच घनश्याम दरोडे बनून बाहेर फेक पर्सनॅलिटी बाहेर आणू नको, ओरिजिनलच पर्सनॅलिटी घरात ठेव. नाही तर घरात राजकारण करायचं म्हणलं ना, मला लई टाइम नसता लागला, 2 मिनिटात राजकारण केलं असतं. पण मला रियालिटी शो मध्ये माझी रियालिटी पर्सनॅलिटी दाखवायची होती, त्यामुळं मी डोक्याने गेम कमी खेळलो आणि हृदयापासून गेम जास्त खेळलो. जरी माझा घात झाला असला तरी मला त्याचं अजिबात दुःख वाटत नाही, कारण मी पहिला कन्सिस्टन्स असा असेल की त्या घरात गेलोय, तिथली माणसं जपल्यात, तिथली मैत्री जपली आणि ती मैत्री घेऊन आज सगळ्यांच्या डोळ्यात दिसत होतं की मैत्रीसाठी किती अश्रू येतात बाहेर. म्हणजे खरंच तुमची मैत्री आम्ही पावलं पावली पाहिली. जसं तुम्ही म्हणाला की तुम्हाला वेगवेगळी पथ्य पाळावी लागतात, तशी बिग बॉसच्या घरात शक्य झालेली पथ्य ती पाळलं, औषध असेल किंवा जेवणाच्या वेळा असेल त्याचं? हो, निश्चित मी ऍडजस्ट केलं. मला पथ्य जे पाळायचे होते तेवढे पाळले बिग बॉसच्या घरात. आणि कलर्स मराठीने, बिग बॉसने सुद्धा मला खूप सहकार्य केलं. मला टास्क जसे जमतील तसे टास्क सुद्धा कळले. सगळ्यांनी मला व्यवस्थित गोळ्या औषधं, माझ्या तब्येतीची काळजी घेतली. ग्रुपने खेळलो तरी आम्ही कधी कोणाच्या आड खेळलो नाही. घनश्याम दरोडे असा व्यक्तिमत्व आहे की आजही महाराष्ट्र म्हणत नाही की तो ग्रुपसाठी खेळला आणि ग्रुपने त्याला वापर केला. मी माझा स्वतःचा खेळलो, याचा मला सार्थ अभिमान आहे. पण जेव्हा तुम्ही घरात गेलात त्याच्या आधीची जी सोशल मीडियावरची लोक होती त्यांचं ते प्रेम कायम आहे. तुम्ही घरात आता 2 दिवस आज झाले बाहेर आलाय, तर ते प्रेम कायम आहे कुठेतरी? तुम्ही कमेंट्स वगैरे वाचला, काय तुमचं मत आहे त्याच्याबद्दल? माझ्यामध्ये मी कमेंट्स वाचले नाही, पण बहिणीकडून मला कळल्या कमेंट्स. तर मला असं वाटतंय कुठेतरी माझ्या जीवनाचं पारणं फिटलं. बऱ्याच लोकांच्या डोळ्यात अश्रू आले मी बिग बॉस मधून आल्याच्या नंतर. खरं तर जनतेने मला पहिल्यापेक्षा दुप्पट प्रेम केलं. बाहेर येताना का व्हायना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, हेच माझ्यासाठी लई आहे. तिथंच मी जिंकलो. प्रत्येकाला वाटतं ट्रॉफी मला हवी, पण मी सांगतो मी ट्रॉफीसाठी खेळलो नाही, मी मराठी माणसांसाठी खेळलो. मी मराठी माणसांचा होतो त्यांच्यासाठी खेळलो. मला ट्रॉफीपेक्षा मराठी माणसांची मनं महत्वाची होती. जेव्हा तुमचं एक भाषण व्हायरल झालं होतं ते, आणि आज बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडलेला घनश्याम, बॅक टू द एवढे वर्ष काय एक सांगाल तुम्ही स्वतःमध्ये जो बदल झाला तुमच्यात,
किंवा काय चांगला अशा गोष्टी घडल्या तुमच्यासोबत? घनश्याम द्रवडे पहिला एनर्जेटिक होता पण कमी होता. घनश्याम द्रवडे डल राहत होता, पण बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्याच्या नंतर घनश्याम द्रवडे डबल एनर्जी आणि प्रेक्षकांचे भरपूर आशीर्वाद घेऊन बाहेर पडलाय आणि प्रेक्षकांच्या नजरेत एक वेगळी छाप घेऊन घनश्याम द्रवडे बाहेर पडलाय असं मला वाटतं. कारण मी आज जरी त्यांच्या मनापर्यंत पोहोचलो नसलो, बाहेर आलो, मला वाटत नव्हतं मी इतक्या लवकर बाहेर येईल, पण त्यांच्या नजरेत त्यांच्या मनात मी नापास झालो असलो तरी मराठी प्रेक्षकांना मी एकच सांगेन, तुमच्या मनात मी जागा केल्याशिवाय राहणार नाही, फक्त माझ्यासाठी जागा राहू द्या, बाकी काय नाही. आज मला या गोष्टीचं दुःख वाटत नाही. जनतेचा शो आहे, त्यांनी मला बाहेर काढलं, पण असं एक दिवस येईल की जनता मला घरात घेईल आणि त्या दिवसाची मी अतूट वाट बघेल. मग तो कुठलाही शो असो, कुठलाही दरवाजा असो, तिथे जनता मला सिलेक्ट करेल. कारण जनतेला कळेल माझी रिअल पर्सनॅलिटी कशी आहे, मी किती चांगला आहे, की वाईट कुणी माझ्या संग वाढून. माझ्या लोक उंचीवर बोलले, माझ्या वयावर बोलले, माझ्या कर्तृत्वावर बोलले, पण मी घनश्याम द्रवडे असा आहे, मी कधी कुणाच्या कर्तृत्वावर, वयावर, कामावर कधीच बोललो नाही. नक्कीच तुमचं जनतेचं हे प्रेम आहे तुमच्यावर काय राहावं. एक शेवटचा प्रश्न की आता तुमचे भविष्यातले जे काय प्लॅनिंग आहेत ते काय असतील? प्लॅनिंग आता मला सिरियल करायची चालू आहे, सिरियलचं आणि नवीनच लवकर प्रोजेक्ट येतील. सिनेमा, आमदारकीचा आता विधानसभा येत आहेत, मैदानात कडा जंगी उतरतोय. घनश्याम द्रवडेनी कधी मैदान सोडलेलं नाही. घनश्याम द्रवडे छोट्या मोठ्या युद्धाने हरत नाही. घनश्याम द्रवडे पुन्हा एकदा ताकदीने पिटून उठलेला आहे. वाघ कसा आहे, शेवटी थरुळ्यात रक्ताच्या थरुळ्यात पडला तरी तो वाघाचं वाघ पण तसं जात नाही, तसं ही जनता वाघ आहे. त्यामुळे मी थरुळ्यात जरी पडलो असलो तरी यांच्या सोपणी मी पुन्हा उठण आणि पुन्हा मैदानात येईल. क्या वाद आहे. खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला मुलाखत दिली त्याबद्दल. धन्यवाद. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. एकंदरीतच घनश्यामचा जो प्रवास आहे तो खूप छान ठरला आहे आणि भविष्यात घनश्याम खूप छान दमदार एंट्री घेणार आहे असं म्हणतात आहे. तर तुमचा प्रवास आम्हाला बघायला नक्कीच आवडेल. हो. निकिता महेंद्र, लोकल 18, मुंबई.